तुम्ही जरा सहन करायला पण शिका. तुम्ही सहन, अभिजित तुम्ही सहन करायला पण जरा शिका. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. आणि आमचे कॅप्टन बघा, शिंदे साहेब आहेत, ग्राउंडवरचा नेता आहे, 24 तास लोकांमध्ये त्या ठिकाणी राहणारा नेता आहे, कधीही अवेलेबल आहे. दुसरे आमचे आहेत देवेंद्रजी, पूर्णपणे प्रशासन त्यांना माहित आहे. अजितदादांसारखा धाडसी अर्थमंत्री त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे 3 लोक आज एकत्रितपणे घट्टपणे या राज्याच्या विकासासाठी त्या ठिकाणी काम करतायत. आणि त्याच्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री आतापर्यंत किती झाले अभिजित? काँग्रेसचा मुख्यमंत्री नाना पटोले 15-20. आता अभिजित हळूहळू खरं बोलायला लागलेले आहेत. मी तुमचे आभार व्यक्त करतो. नाना पटोले क्रमांक 1, विजय वडेट्टीवार 2, बाळासाहेब थोरात 3. अभिजितचा अभिनंदन, आभार मानतो आम्ही. बाळासाहेब थोरात 3, पृथ्वीराज चव्हाण आहे 4. आता नवीन आमचे युवा नेते 2 आलेले आहेत, विश्वजित कदम, सतेज पाटील, देशमुख. त्याच्यामुळे 15 बोलल्यात तर 15 पर्यंत सहज आकडा फक्त काँग्रेसचा जाईल. अरे नाव तुम्हाला, उलट मुख्यमंत्री पदाचे किती कॅन्डिडेट तुमच्याकडे सक्षम आहेत. मोठा आहे तुमचा पक्ष. 3 वर्ष 3 टर्म झाले, 100च्या वर आपण जात नाही. नाही चांगला आहे तुमचा. तुमचे अनेक मुख्यमंत्री व्हावेत. लिंगाळे साहेब, आदरणीय सभापती महोदय, शिवसेनेचे नाही लिंगाळे साहेब ऐका, त्यांचं भाषण चालू असताना आपण बोलू नका. माझी विनंती, तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुमच्या उत्तरात बोला. मी समजू शकतो. चर्चात्मक खाली बसून नका. आपली चर्चा लावू तेव्हा बोलू आपण. आता प्रस्ताव आहे आणि प्रस्ताव माझा प्रस्ताव आहे. त्याच्यामुळे सरकारची भूमिका, सरकारची बाजू आणि तुमचे फॉल्स नॅरेटिव्ह हे लोकांसमोर आणण्याचा त्या ठिकाणी मी प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. आणि त्याच्यामुळे तुमचे मुख्यमंत्री 15 झाले. सचिन भाऊ, तुम्ही तर सांगून टाकलंय उभाट्याचं. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, राऊत साहेबांनी सांगून टाकलंय मुख्यमंत्रीचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे साहेब. आता संजय राऊत साहेबांच्या मनात आतून आहे, पवार साहेबांनी नंतर हळूच मला केला तर त्यांच्याही मनात आहे, पण चेहरा तर एक दिलेला आहे. बरोबर आहे. दुसरं त्यांचे 4 आहेत, छिपलेले 2-4 आहेत. म्हणजे 15 आणि 4 19. आणि पवार साहेबांचे सुप्रियाताई आहेत. नाही सांगतो ना आम्ही. खाली बसून सभापती महोदय जरा समज दिलेली आहे सिनियर माणूस सन्माननीय सदस्यांना की ते भाषण चालू असताना आपण कृपा करून खाली बसून बोलू नका. तुमच्या उत्तरात उत्तर द्या ना त्यांना. मी त्यांना उघडं पाडतोय. माझी परवानगीच नाही आहे. आपण खाली बसा, माझी परवानगी नाही आहे. त्यांनी उल्लेख केलेला त्याची व्यवस्थित भाषण सुरू आहे. लाडकीसाठी सगळा चाललाय खटाटोप. अभिजित 15 पण राहतील बाजूला आणि तिकडे पण राहतील बाजूला. शेवटी लेख माझी लाडकी योजना खूप चालते. त्याच्यामुळे तिकडे पण त्या पण इच्छुक आहेतच. परत तरुण नेता तिकडे हळूच बाजूला आहे, रोहित पवार. आणि जयंत पाटील तर म्हणतात मी प्रदेशाध्यक्ष आहे. आणि पुन्हा बहुजनांचं पांघरून पांघरलेले आमच्या ठाण्याचे जितेंद्र आव्हाड आहेत. कमी नाहीये, 51 मुख्यमंत्री असतील तुमच्याकडे. आता आमचं विचारलं, आमचं मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकत्रित आहोत. तो माझा विषय नाहीये. पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीचा असेल, महायुतीचा असेल एवढं मात्र मी हमी देतो. चेहरा आमचा महायुती, चेहरा आमचे सर्वस्वी 3 पक्षाचे नेते, आमचे 3 चेहरे आहेत. सचिन भाऊ, 3 चेहरे आमचे दिसतायत ना. मदतीचा हात एकनाथ, आमचा सीएमचा चेहरा आहे, 2 बाजूला 2 चेहरे आहेत, 3 चेहरे आहेत. नाही ते सभापतीनं अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येणार नाही. त्याच्यामुळे सभापती महोदय, मी उल्लेख एवढ्यासाठी केला की एवढे सीएम आहेत, त्यांच्यामुळे त्यांचं काय ओढाओढ होणार आहे हे येणाऱ्या काळात त्या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी दिसणार आहे. आणि त्याची ट्रायल कदाचित आताच तुम्ही द्याल बहुतेक विधान परिषदेत.
जर 11चे उमेदवारांची निवडणूक झाली 12ची तर जयंत पाटील आमचे आहेत. पवार साहेबांनी दिले त्यांना ताकद. उद्धव साहेब बोलले मला मान्य नाही मिलिंद नार्वेकर. आता मिलिंद नार्वेकर काय विड्रॉ होणार नाहीत. त्यामुळे आता काय होणार आहे तुमचं. त्यामुळे उद्याचं काय वाढलंय ते कदाचित जर आपण निवडणूक झाली तर महाराष्ट्रातील जनतेसमोर सभापती महोदय या ठिकाणी दिसून येईल. सभापती महोदय, महिलांसाठी अशा प्रकारच्या अनेक योजना होत असताना युवा वर्गाची सुद्धा सभापती महोदय या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली आहे. सभापती महोदय, मगाशीच देवेंद्रजींनी या ठिकाणी उल्लेख केला की बेरोजगारीच्या बाबतीत आमच्यावर टीका करत असताना सरकारच्या माध्यमातून जवळपास लाखाच्या वर सरकारी नोकऱ्या त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि एका बाजूला सरकारी नोकऱ्या देत असताना दुसऱ्या बाजूला कौशल्य विकासाच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय या ठिकाणी काम होते. सभापती महोदय, 500च्या वर कौशल्य विकास केंद्र, प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र त्या ठिकाणी स्थापन होत आहेत. आज 10,000 रुपये त्या ठिकाणी प्रत्येक प्रशिक्षणार्थीला भत्ता देण्याचा 10,000 रुपये देण्याचा मानधन त्या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी निर्णय झालेला आणि याच्यासाठी 10,000 कोटी पर्यंतचा खर्च सभापती महोदय या ठिकाणी झालेला आहे. सभापती महोदय, ते करत असताना बहुजन समाजाची काळजी सुद्धा घेण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, त्याला आपण TRTI म्हणतो, बार्टी असेल, सारथी असेल,